चला, जय महाराष्ट्र मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलवर। चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बघायचं इयत्ता 12वीचा सहकारचा पेपर कसा असू शकतो। खूप साऱ्या कमेंट, तुमचे मेसेज आणि तुमचं प्रेम यामुळे विद्यार्थी मित्रांनो सहकारचा विषय पण आपण जुन्या क्वेश्चन पेपर सोडून घेणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला कोणकोणते आयएमपी क्वेश्चन आहे हे बघणार आहे। आपण प्रयत्न करणार आहे का जास्तीत जास्त 2 क्वेश्चन पेपर आपण सोडून घेणार आहे, 2 किंवा 3, आणि एखादी आपण टेक्स्टबुक मध्ये पुस्तकातून डायरेक्ट पीडीएफ पण तुम्हाला आयएमपी क्वेश्चन देणार आहे, बरोबर। त्यापूर्वी आपण अर्थशास्त्र असतील, इंग्लिश असेल, मराठी असेल, जे काय पेपर झाले त्यामध्ये आपण आयएमपी क्वेश्चन दिले आणि ते सेम टू सेम राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राला देखील पूर्ण दिलेले पेपर हे ऍज ॲक्युरेटली आले होते, बरोबर आहे। आपण यामध्ये आता बघा मित्रांनो, सहकारचा पेपर कसा असणार आहे आपण हे पूर्णपणे बघून घेणार। ओसीमचे देखील आपण क्वेश्चन दिले होते, तेही देखील सेम टू सेम आयएमपी आले होते। त्यामुळे आता मित्रांनो लक्षात घ्या, जे सांगल या व्हिडिओमध्ये ते शेवटपर्यंत बघा आणि जे सांगतोय ते व्यवस्थित टिक मार्क करून घ्या आणि त्या क्वेश्चनला तुम्ही पाठांतराला सुरुवात करा। ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, आता फायनल आता सुरू करतो। तुम्ही बघा, कोऑपरेशनचा पेपर आता डायरेक्टली आपण सुरू करतो, म्हणजे काय सहकारचा आपल्याला पेपर हा सुरू करतोय। ओके, आता बघा मित्रांनो, यामध्ये जे काय दिले असेल तुम्हाला क्वेश्चन वगैरे त्याचं ॲक्युरेटली आन्सर शोधताना काळजीपूर्वक उत्तर द्यायचं। खूप कन्फ्यूज असे उत्तर तुम्हाला असतात। ओके, 80 मार्काचा पेपर असतो, हे आपल्याला माहित असतं की 3 तास आपल्याला वेळ असतो। ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, आता डायरेक्टली सुरुवात करतो। पहिला बघा रे, खालील दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करावं ते पुन्हा लिहा। तुम्हाला थोडक्यात 5 मार्काला असतात, थोडक्यात लक्षात घ्या का रिकाम्या जागा भरा। ठीक आहे, रिकाम्या जागा भरा। पहिला बघा दिलाय, उपविधीमध्ये बाय लॉज, ठीक आहे ना, म्हणजे काय बाय लॉज म्हणजे काय, उपविधीमध्ये डॅश डॅश परवानगी शिवाय कोणताही बदल करता येत नाही। पर्याय क्रमांक 1 निबंधकाच्या, प्रवर्तकाच्या आणि चिटणीसाच्या। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, लक्षात घ्या, रजिस्टर म्हणजे काय तर निबंधकाच्या, बरोबर आहे, निबंधकाच्या। नंतर बघा, वयाची डॅश डॅश वर्ष पूर्ण केलेली व्यक्ती सभासदत्वास पात्र असते। लक्षात घ्या, पहिल्याच प्रकरणामध्ये आपल्याला सगळ्या डिटेल मध्ये दिलेले, तर लक्षात घ्या, ज्याचं वय हे 18 वर्ष पूर्ण असतं, किती वय असतं, 18 वर्ष पूर्ण झालं तर तुम्ही सभासद पदासाठी किंवा सभासदासाठी तुम्हाला काय पात्र ठरलं जातं। पुढे बघा, सहकारी संस्था करता डॅश डॅश कडून सहकार आयुक्त आणि निबंधकाची नेमणूक करण्यात येते। केंद्र शासन, राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था। तर याचं उत्तर मित्रांनो राज्य शासन। काय असतं याचं उत्तर, राज्य शासन असं का, राज्य शासन असं करतो का राज्य शासनाकडून काय का सहकार किंवा आयुक्त म्हणतो आपण का निबंधकाची नेमणूक केली जाते। पुढे बघा, सभेमध्ये चर्चा करवायच्या विषयाच्या यादीला डॅश म्हणतात। काय का, सभेमध्ये एखाद्या गोष्टीवरती चर्चा करायची, मग नक्की आपण काय केलं पाहिजे, त्याच्यामध्ये काय ठरवलं पाहिजे, का लोकांचे किती पैसे खायचे, ते काय करायचे, या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या मुद्द्यावरती चर्चा करतात त्याला म्हणतात तर कार्यक्रम पत्रिका। त्याला काय म्हणतात तर कार्यक्रम पत्रिका, अजेंडा असे त्याला म्हटलं जातं। पुढे बघा मित्रांनो, शिखर बँक पातळीवर काम करते। शिखर बँक कुठं, तालुका, जिल्हा, राज्य, तर राज्य पातळीवरती काम करत असते। आता लक्षात घ्या मित्रांनो, थोडासा पीडीएफ मध्ये, ठीक आहे ना, पीडीएफ मध्ये आता पीआयक्यू सीरीज आता ऑलरेडी मला पीडीएफ भेटत नव्हती, पण कस तरी पीडीएफ अवेलेबल केली, तर याची क्वालिटी कृपया करून 360 प्लस करा। 480च्या वर देखील बघितला तरी चालेल, पण क्वालिटी, व्हिडिओची क्वालिटीची इम्प्रूव्ह करा, जास्त वाढवा आणि त्याच्यानंतरच पूर्ण व्हिडिओ बघा। ओके, पुढे बघा, आता जोड्या लावा आपल्याला बघा। पहिला बघायचे बघा, गोरवाला समितीची स्थापना। आता गोरवाला समितीची स्थापना कधी झाली तर 1951 झाली, पर्याय क्रमांक 3, बरोबर, त्याचं योग्य उत्तर आहे। पुढे बघा, खाजगीकरण। आता खाजगीकरण म्हणजे काय का, सार्वजनिक संस्थेत खाजगी मालकी निर्माण करणे, याला खाजगीकरण असे म्हटलं जातं। ओके, पुढे बघा मित्रांनो, का आता अध्यक्षाचं काय काम आहे, लक्षात घ्या, काय आता अध्यक्ष, तर अध्यक्ष काय करतो, हा निर्णायक मताचा अधिकार असतो। काय का, अध्यक्षाला हा निर्णायक, योग्य निर्णय घेण्याचा काय का, योग्य निर्णय घेणे किंवा मताचा त्याला अधिकार असतो। पुढे बघा, सहकार आयुक्त व निबंधकाचे कार्यालय। काय, सहकार आयुक्त व निबंधकाचे कार्यालय काय, निबंधकाचे कार्यालय हे मुंबई येथे आहे। कुठं तर मुंबई येथे, खाली पुणे ऑप्शन दिले, पुण्याला नाही आहे। ओके, पुढे बघा, गणसंख्या, कोरम। आता गणसंख्या म्हणजे काय का, जेव्हा सभा सुरू करण्यासाठी आवश्यक किमान सभासदांची उपस्थिती, म्हणजे काय एखादी मीटिंग घ्यायची, सभा घ्यायची, मग या सभेला किती जण उपस्थित पाहिजे, त्या संख्या असते, आपण त्याला म्हणतात का, तर काय गणसंख्या, त्याला असे म्हटलं जातं। ओके, पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रत्येक विधानासाठी एक शब्द, शब्द समूह किंवा संज्ञा सुचवा 5 मार्काला। किती असणार आहे, 5 मार्काला, एक असणार आहे, ठीक आहे, 1 मार्काला एक, अशा एकूण 5। बघा, सहकारी संस्थेच्या नोंदणीचा अर्ज। काय, सहकारी संस्थेच्या नोंदणीचा अर्ज, त्याला आपण म्हणतो नोंदणी अर्ज, त्याला काय म्हणतो मित्रांनो आपण, नोंदणी अर्ज असे म्हटलं जातं। पुढे बघा, राज्य सहकारी बँक आणि प्राथमिक सहकारी
पतपुरवठा संस्था या दोन्हीला जोडणारी सहकारी बँक ही काय असते तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणतात. याला काय म्हणतात तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अशी म्हटलं जातं. पुढे बघा, सहकारी संस्थेविषयी सहानुभूती बाळगणारा सभासद. काय, सहकारी संस्थेविषयी सहानुभूती बाळगणारा सभासद हा नाममात्र सभासद असतो. काय असतो हा? नाममात्र सभासद असतो. पुढे बघा मित्रांनो, सहकारी संस्थेचा पत्रव्यवहार सांभाळणारी व्यक्ती. काय, का त्या संस्थेचा पत्रव्यवहार काय इकडून तिकडे घेणं देणं असेल तर तो सांभाळणारा व्यक्ती हा सचिव असतो. त्याच्यानंतर लक्षात घ्या, केवळ विशेष हेतूसाठी बोलवण्यात आलेली सभा. काय, का फक्त काहीतरी ठराविक एखादा मुद्दा असतो त्याच्यामध्ये बोलवण्यात आलं, त्या सभेला काय म्हणतात तर विशेष सर्वसाधारण सभा. त्याला काय म्हणतात तर विशेष सर्वसाधारण सभा असे म्हटलं जातं. त्यामुळे आता लक्षात घ्या मित्रांनो, जे सांगतोय ते तुम्ही व्यवस्थित करून घ्या. प्रत्येक क्वेश्चन मार्क टिक मार्क करून घ्या. याचा तुम्हाला खूप सारा 100% नक्कीच फायदा होणार आहे. 100% याचा फायदा होणार आहे. आता बघा, दिलं तुम्हाला फरक स्पष्ट करा. कोणतेही तीन बघा, नियमित सभासद आणि सहानुभूती दर्शक सभासद, भाग आणि कर्ज ओके, प्रस्ताव मोशन अँड ठराव रिझोल्युशन, देन नागरी सहकारी बँक आणि राज्य सहकारी बँक आणि पहिली सर्वसाधारण सभा आणि वार्षिक सर्वसाधारण सभा, यापैकी तुम्हाला कोणतेही तीन काय कोणतीही तिघांचा तुम्हाला काय करायचंय फरक स्पष्ट करायचे. आता लक्षात घ्या मित्रांनो, हे दिलेले जे क्वेश्चन आहेत ते खूप IMP क्वेश्चन आहेत. यांना टिक मार्क करून घ्या. याची तुम्ही उत्तर पाठांतर करून घ्या. ओके ना, काय पाठांतर करून घ्या. याचं उत्तर सगळ्यांना लक्षात घ्या, लॉंग मध्येच तुमचं आलं पाहिजे. लक्षात घ्या, 7-8 मुद्दे तरी एकमेकाच्या आलेच पाहिजे. ओके, पुढे बघा, दिले संक्षिप्त टिपा लिहा कोणतेही तीन. आता याच्यामध्ये टिपा लिहायला कोणतेही तीन तुम्हाला सांगितले. बघा, पहिला दिलाय प्रवर्तकाची कार्य. काय, प्रवर्तकाची कार्य. नंतर बघा, सभासदांच्या सहकारी चळवळीकडून अपेक्षा. आता हे जे क्वेश्चन आहे ती हे बऱ्याच अशा क्वेश्चन पेपर मध्ये आपल्याला बघतो आपण, काही रिपीट झालेलेच क्वेश्चन होती. लक्षात घ्या, ईच अँड एव्हरी क्वेश्चन पेपर मध्ये आपल्याला जे क्वेश्चन रिपीट होतात तेच पुन्हा पुन्हा रिपीट होत असतात. त्यामुळे आता जे सांगतोय ते क्वेश्चन नीट पाठांतर करून घ्या, टिक मार्क करून घ्या, पाठांतर करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला मी डायरेक्ट टेक्स्टबुक मधून सुद्धा तुम्हाला IMP क्वेश्चन देणार आहे. ओके, बघा पुढे बघा, सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची आवश्यकता का आहे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मर्यादा, त्याच्यानंतर राखीव निधी काय, बरोबर आहे. यापैकी तुम्हाला कोणत्याही तीन मुद्द्यांवरती मित्रांनो टिपा लिहायचे, स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा टिक मार्क करून घ्या. ओके, बघून घ्या एकदा वाटलं असं. ठीक आहे, चलो पुढे बघा. आता चुकी बरोबर आपल्याला बघायचं आहे का सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी बँक शिल्कीचे प्रमाणपत्र गरजेचे नसते. जर लक्षात घ्या, तुम्हाला जर एक शब्द आला ना नसते तर याचं उत्तर चूक असणार आहे. तुम्हाला सांगितलं फक्त असेल तरी याचं उत्तर चूक असणार आहे, आणि आहे किंवा असते असेल तर हे बरोबर असणार आहे. हे लक्षात ठेवायचं, सिंपल ट्रिक्स. बघा, आता काय, सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी बँक शिल्कीचे प्रमाणपत्र गरजेचे नसते म्हटलंय, म्हणून याचं उत्तर काय असणार, चूक असणार आहे. लक्षात घ्या, सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी बँक शिल्कीचे प्रमाणपत्र हे गरजेचं असतं. ठीक आहे, पुढे बघा, सभासद आपले प्रतिनिधी निवडतात. येस, बरोबर आहे. त्यांच्या मनासारखे काय ते आपले प्रतिनिधी निवडू शकतात, म्हणून हे काय बरोबर आहे. पुढे बघा, 3 नंबरला सहकार आयुक्त व निबंधकास सहकारी संस्थेची नोंदणी रद्द करण्याचा अधिकार नसतो सांगितलेला आहे. नसतो आला म्हणजे काय, चूक आला, तर याचं उत्तर काय चूक असणार आहे. सहकार आयुक्त व निबंधकास सहकारी संस्थेची नोंदणी रद्द करण्याचा अधिकार असतो. ओके, पुढे बघा, नागरी सहकारी 4 नंबरचा, नागरी सहकारी बँक आपल्या खातेदारांची प्रतिनिधी म्हणून कार्य करते. येस, ऑफकोर्स काय करते म्हणजे काय बरोबर आहे. का नागरी सहकारी बँक आपल्या खातेदारांची प्रतिनिधी म्हणून, म्हणजे ज्यांचं जुनं खातं असेल ते खूप वर्षे सोसायटी वगैरे काय असेल त्या अशा लोकांना काय का प्रतिनिधी म्हणून काम करायला सांगतात किंवा देऊ शकतात. पण बघा, जागतिकीकरणामुळे ग्राहकाला उच्च दर्जाच्या वस्तू व सेवा मिळतात. येस, बरोबर आहे. जागतिकीकरणामुळे काय एकदम प्रॉडक्ट ज्या वस्तू वगैरे असेल ठराविक अशा चांगल्या किमतीच्या, चांगल्या ब्रँडेड क्वालिटीच्या म्हणतो आपण का, त्या ग्राहकांना आपल्या सर्वांना मिळत असतात. ओके, पुढे बघा, खालील प्रश्नाची थोडक्यात तुम्हाला उत्तर द्यायचे, टिक मार्क करून घ्या. बघा, भाग हस्तांतर मंजूर केल्याचे संबंधित सभासदाला कळविणारे पत्र तयार करा. ओके, 2 नंबर बघा, संचालक मंडळाच्या सभेस गैरहजर असलेल्या संचालकास सभेची इतिवृत्त मिनिट्स देणारे पत्र तयार करा. सहकार आयुक्त व निबंधकाची वैधानिक कार्य लिहा व वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेची कार्य विशद करा. हे क्वेश्चन खूप IMP, याला टिक मार्क करून घ्या, पाठांतर करून घ्या. कारण आता एक क्वेश्चन आपण 5 मार्काचा क्वेश्चन आपण इथे एक्सप्लेन करत बसलो तर व्हिडिओ आपला खूप लॉंग होणार आहे. बरोबर आहे, त्यापेक्षा तुम्ही टिक मार्क करून घ्या आणि तुम्ही पाठांतर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला परीक्षेचा फायदा खूप सारा होईल. ओके, चला पुढे बघूया. आता
बघा, अध्यक्षांची कार्ये व जबाबदाऱ्या स्पष्ट करा. आता लक्षात घ्या, अध्यक्ष काय आहे, त्या अध्यक्षाची कामं काय आहे, मग त्यांनी काय काय केलं पाहिजे, काय कुटाने केले पाहिजे का, त्याने याचे पैसे खाले पाहिजे का, इकडून तिकडून भ्रष्टाचार केला पाहिजे का नाही, त्याने संस्थेमध्ये काम असं प्रकारे केलं पाहिजे का, सभासद वगैरे सगळ्यांना इतरांना सगळ्यांना सोबत घेऊन चांगल्या प्रकारे काम केलं पाहिजे, संस्थेचं नाव वगैरे मोठं झालं पाहिजे. या प्रकारचं त्याचं जे काही कार्य असेल ते तुम्हाला काय करायचं मित्रांनो, स्पष्ट करायचे. किंवा महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मधील सहकारी संस्थेच्या हिशेब तपासणी बाबतच्या कायदेशीर तरतुदी स्पष्ट करा. जो महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा होता 1960चा, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, सहकारी संस्थेमध्ये जो काही हिशोब तपासणीचा कायदा असेल त्याचे तुम्हाला काय करायचे, महत्व स्पष्ट करायचे. ओके, बघा इथे दिलेले. ठीक आहे ना. तर आय होप हे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. याच्यामध्ये जे काही आयएमपी क्वेश्चन दिले ती हे क्वेश्चन करा. मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये 60 पेक्षा जास्त, काय 60-70% पेक्षा जास्त मोर दॅन क्वेश्चन हे तुम्हाला परीक्षेमध्ये 100% येऊ शकतात. त्याच्यामुळे लोड घ्यायचं गरज नाही. अजून एक मी आयएमपी क्वेश्चन करतो किंवा अजून एक आयएमपी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा आपण प्रयत्न करू, पीवायक्यू सिरीज, ज्याच्यामध्ये अजून तुम्हाला खूप सारा फायदा होईल. ओके, तर फायनली मित्रांनो चांगला अभ्यास करा. आणि लास्टला आपण एक महारिव्हिजन मधून आपण जे तुमचं टेक्स्ट बुक आहे, काय टेक्स्ट बुक मध्ये जे काय पुस्तक वगैरे असणार आहे तुमचं, त्यातून आयएमपी क्वेश्चन देखील देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ओके, चला. तर फायनली मित्रांनो आपण कोऑपरेशनचा सहकारचा पेपर आपण बघितलेला आहे. आय होप की तुम्हाला सगळ्यांना फायदा झाला असेल. जुने ज्या पेपर आता इथपर्यंत झाले आपल्या इकोपर्यंत, सगळ्यांना 100% फायदा झालेला आहे. कमेंट वाचा वाटलं असं. ठीक आहे ना. ओके, आता मित्रांनो पुढचे स्वरूप असणारे आणि अजून जे काही पेपर वगैरे बाकी असेल, इतर आर्ट्सवाले असतील, कॉमर्सवाले असेल, सायन्सवाले देखील असतील, या सगळ्यांचा आपण काय करणार आहे का अजून गायडन्स आपण नक्की करणार आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे गायडन्स चालू आहे. त्यांनाही खूप साऱ्या इंग्लिशच्या पेपर बद्दल माहिती सांगितली, त्याच्यामुळे काय त्यांनाही लोड घ्यायची गरज नाही. ओके, चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र. आणि लक्षात ठेवा, चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्याजवळ वेळेमध्ये पोहोचणं खूप गरजेचं आहे. कारण एकच दिवस आहे तुम्हाला अभ्यासासाठी, उद्याचा दिवस आहे. ठीक आहे ना. त्यामुळे या दिवसामध्ये जर व्हिडिओ मी टाकणार आहे, अजून एक व्हिडिओ टाकणार आहे, तो तुमच्याजवळ लगेच पोहोचला पाहिजे आणि त्यातील आयएमपी क्वेश्चन लगेच टिक करून पाठांतर तुम्ही केले पाहिजे. यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, चलो मिलते हैं ब्रेक के बाद. जय महाराष्ट्र.